जाऊया पुढच्या बातमीकडे। सना मलिक यांची भूमिका ही वैयक्तिक आहे। सना मलिक यांच्या भूमिकेशी पक्षाचा काहीही संबंध नाही। ट्रिपल तलाकवरील भूमिकेबाबत एनसीपीने हे स्पष्टीकरण दिलंय। सना मलिक यांच्या भूमिकेमुळे आता राजकीय वातावरण तापलेलं आहे। तर सना मलिक यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं ते पण आपण एकदा पाहूया। डेढ़ लाख महिला बेपत्ता हो चुकी है। क्या वो सिर्फ मुस्लिम महिला है? 4.5 लाख महिलाओं के ऊपर अत्याचार का केस हुआ है। क्या वो सिर्फ मुस्लिम महिला है? एक मिनट, मला कंप्लीट करू द्या, मला कंप्लीट करू द्या। आपण बोला सनाजी बोला। थांबा प्लीज, बोला। देवयानी जी ने जो मुद्दे उपस्थित किए सही है, बोला सही है। अगर हमारे ऊपर नियम लागू हो रहा है, प्रश्न क्या है सना जी? अत्याचार नहीं है, प्रश्न क्या है? प्रश्न चाहे वो यूसीसी हो या पॉलीगैमी हो, लेकिन दायरे में लेकर लाया जाए। और सिर्फ ये महिलाओं का प्रश्न है, इसमें मुस्लिम महिलाओं को स्पेसिफिकली टारगेट ना किया जाए। ठीक है मंत्री जी। सना मलिक यांचं सभागृहातलं आपण हे वक्तव्य ऐकलं। सना मलिक यांची ही भूमिका वैयक्तिक आहे। सना मलिकांच्या भूमिकेशी पक्षाचा संबंध नाही असं राष्ट्रवादी पक्षाकडून सांगण्यात आलेलं आहे। ट्रिपल तलाकच्या भूमिकेबाबत एनसीपीनं हे स्पष्टीकरण दिले। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेत। सीमा, सना मलिक यांचं आता हे सगळं वक्तव्य कुठेतरी वादात येतं आहे। राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत आणि पक्षानं सांगितलेलं आहे सना मलिक यांची भूमिका वैयक्तिक आहे, भूमिकेशी पक्षाचा काही संबंध नाहीये। काय नेमकं या संदर्भात सगळं वातावरण तापतंय? नक्कीच ट्रिपल तलाक संदर्भात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी लक्षवेधी जी आहे ती मांडलेली होती। त्यामध्ये ट्रिपल तलाक आणि याची अंमलबजावणी, कायद्याची अंमलबजावणी कठोरपणे महाराष्ट्रात झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं होतं। आता देखील फोनद्वारे किती कशा पद्धतीने तलाक घेतले जात आहेत याबाबतची ही गोष्ट त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलेली होती। आणि या चर्चेत सना मलिक ज्या राष्ट्रवादीच्या आमदार आहेत त्यांनी देखील आपली भूमिका मांडली होती। त्यांनी असं म्हटलं होतं की केवळ मुस्लिम महिलांवरतीच अत्याचार होत आहे का, हा प्रश्न त्यांनी विचारलेला होता। आणि अनेक मुद्दे जे आहेत ते ट्रिपल तलाक संदर्भात त्यांनी मांडलेले होते। ज्या पद्धतीनं पाकिस्तानमधले जे कायदे आहेत त्याचा त्यांनी दाखला दिलेला होता, कुराण संदर्भात त्यांनी म्हटलेलं होतं आणि यावरून वाद जो आहे तो सभागृहामध्ये चिघळलेला होता। आता या विषयावरून वाद जेव्हा तापला, जेव्हा राजकीय वातावरण तापलं, तेव्हा आता पक्षाने एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पक्षाने हे थेट म्हटले की सना मलिक यांनी ट्रिपल तलाक संदर्भात जो काही विषय विधानसभेत मांडलेला आहे त्यांच्या भूमिकेशी पक्षाचा काहीही संबंध नाहीये। पक्ष हा आमच्या विचार, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती चालतो। सना मलिक यांची ती वैयक्तिक भूमिका होती असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने त्या सभागृहातल्या भूमिकेबद्दल आपले जे स्वतःला बाजूला ठेवलेला आहे आणि जे काही टीका सध्या होती त्यापासून पक्षाला वेगळं कसं ठेवता येईल याची संपूर्णपणे काळजी घेतली। ठीक, सत्तेत सहभागी असलेला पक्ष आहे त्यामुळे अर्थातच पक्षाने त्यांची अशा प्रकारे भूमिका मांडलेली आहे। सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।